अरे काय युवा शेतकरी बोला. कुठे चालले? तो शेत जमीन चक्कर मारून जरा. काय आता सांगा, काय बोलता? काय काय म्हणते जमीन गिमीन? चालू आहे राजा आता धीरे धीरे. काय पुण्याला होतो, पुण्याची 20-25 हजार नोकरी सोडून म्हटलं चला बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये काम करू. पण काय नाही राजा, भाव साथ देत नाही, सरकार साथ देत नाही, येणं साथ देत, निसर्ग साथ देत नाही, शेतकऱ्याला डिप्या भेटत नाही, खतं भेटत नाही वेळेवर, बियाणे भेसळ, खताची भेसळ, सगळ्या मजुऱ्या वाढल्या, पण शेतकऱ्याचा भाव नाही वाढला. कशी आशा धरून एक मी या शेतीमध्ये आलतो. म्हटलं चला पुण्याचं दगदगीत जीवन सोडून आपल्या बापाची तब्येत पाहून बापाला एक आधार भेटीन म्हणून शहरातली नोकरी सोडून मी माझ्यासारखा युवा शेतकरी शेतीमध्ये आला, शेतीमध्ये काम करू आलो. सोन्यासारखं पीक आम्ही शेतकरी ज्यावेळेस काढतो देवदास भाऊ, व्यापारी माते भोल महानते विकत घेते. म्हणजे आपलं सोयाबीन 10 वर्षा अगोदर ज्या भावानं होतं तोच भाव 2025 न आपल्याला आता भेटत आहे. बरोबर. तुम्ही 10 वर्षा अगोदर सोयाबीन काय भाव विकलं होतं? 4-5 हजार 6 हजार. आता काय भाव आहे? 3500 3000 3500. 10 वर्षा अगोदर बाळूबा कापसाला काय भाव होता? 7000. आता 2025 चालू आहे, कापसाला भाव आहे 7000 रुपये. म्हणजे जैसे थे. मग माझ्यासारखा युवा शेतकरी ज्या वेळेस शहरात नोकरी सोडून गावामध्ये येतो, एक शेती करतो, त्यावेळेस मनावर दगड ठेवून, म्हणजे दरवर्षी आम्ही पावसाची वाट पाहतो, पेरणी करतो, 4 महिने मेहनत घेतो, सोन्यासारखं पीक आमच्या घरामध्ये येते. आमच्या बापाला वाटते चला बायकोचं ठेवलेलं सोनं गहाण ठेवलेलं सोनं आपण सोडून आणू. सावकाराचे पैसे घेतलेले असतात, ते पैसे कुठतरी देऊन टाकू. मुलीचं शिक्षण असते, लग्न असते, मुलाचं शिक्षण असते, घरची जबाबदारी असते. शेतकरी काय काय करीन? सोन्यासारखं पीक काढून माती भोल भावांनी विकायला लागते आणि शेवटी शेतकऱ्याला पर्याय राहते, ते म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या. सगळ्या गोष्टीचे भाव वाढले, फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव वाढले नाहीत. म्हणजे कसं? अरे मला सांगा, तुम्ही 10 वर्षा अगोदर तुम्ही ज्या वेळेस जवान असाल, हा शर्ट तुम्ही केवढ्यात घेतला 10 वर्षा अगोदर? हा घेतला आता 100 रुपये. 100 रुपये. आता 2025 चालू आहे, 10 वर्षानंतर या शर्टाची किंमत किती आहे? आता 400-500 300-400 रुपये झाला. ठीक आहे. हा गमछा हा तुम्ही 10 वर्षा अगोदर केवढ्याचा घेतला? 50 रुपयाचा. आता केवढ्याचा आहे? आता 200 रुपयाचा. म्हणजे तिप्पट चौपट भाव वाढला झाले. 10 वर्षा अगोदर साखर काय भाव होती? साखर 20 रुपये 25 रुपये किलो. आता 50 रुपये किलो. भाव वाढले. तेलाचे भाव काय 10 वर्षा अगोदर? 70-80. आता किती आहेत? आता लय 140 130. म्हणजे जे शेतकऱ्याला लागते, शेतमजुराला लागते, त्याचे भाव वाढले. पण शेतकऱ्याचं जो पीक आहे त्या पिकाचे भाव कधीच वाढले नाहीत. बरोबर. आता मला सांगा बळवा, तुम्ही 10 वर्षा अगोदर आपण घर बांधलं होतं, सिमेंटचं एक पोतं तुम्ही काय भाव आणलं होतं? 200 रुपये. आता काय भाव आहे? 400 रुपये. म्हणजे भाव तिप्पट वाढले. आता हा तुमच्या पायातला बूट तुम्ही 10 वर्षा अगोदर केवढा घेतला होता? 100 रुपयाचा. आता केवढाचा आहे? 500 रुपयाचा. भाव चौपटीने वाढले. पण शेतकऱ्याचा कापूस असीन, तूर असीन, सोयाबीन असीन, हरभरा असीन, वांगे, टमाटे, मिरची याचं सोडून द्या. शेतकऱ्याच्या बांधावर, खंटीवर ते रोज सडते, रोज पडते. केळीचे सोन्यासारखं घड शेतकरी दाखवतात, त्याला माती मोल भावानं विकायला लागते. आणि लोक म्हणतात की शेतकरी आत्महत्या कोण करते. या कृषीप्रधान देशामध्ये ज्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात त्या सर्वच गोष्टीचे भाव वाढले. खतं, बियाणे, बिजवी, औषध, बुरशीनाशक, खरपतवार, टॉनिक, ऑर्गॅनिक टॉनिक असतील, बुरशीनाशक असतील, ट्रॅक्टरची किस्तकारी असतील, सगळेचे भाव वाढले. भाव वाढले हे शेतकऱ्याचे भाव सोडून. आता नाना भाऊ, 10 वर्षा अगोदर तुम्ही हा घड्याळ केवढाचा घेतला होता? 50 रुपयाचा. आता केवढाचा आहे? आता 500 रुपयाचा. भाव 4 ते 5 पट वाढले. आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याचे भाव आसमानला पोचले. आणि जे आपल्याकडून विकतो आपण, शेतमाल असेल, शेतांचे पिकांचे भाव असतील, माती भोल भावानं शेतकरी आपलं पीक विकतो. बरोबर आहे. बरोबर आहे. हे वास्तविकता या कृषीप्रधान देशाची. आणि यामध्ये माझ्यासारखा एक शिकलेला तरुण, ॲग्रिकल्चर तरुण, शहरातील नोकरी सोडून ज्यावेळेस गावामध्ये येतो, शेती करतो, 4 महिने मेहनत घेतो, सर्व पीक बियाणं आणतो, खत आणतो, पेरणी करतो, फवारणी करतो, तो पीक काढतो, घरामध्ये आणतो. गरज असते शहरात
व्यापाराला विकतो, मार्केटमध्ये विकायला नेतो आणि सोन्यासारखं पीक माते मोल भावाने विकायला लागते, त्यावेळेस आमच्या शेतकरी पुत्रावर परिणाम इथं होते. आणि माझ्यासारखा तरुण दुसऱ्याला काय सांगेन की 4 महिने मेहनत घेऊन सोन्यासारखं पीक माती मोल भावाने विकावं लागते, तो तरुण खरंच शेती करेल काय? हा प्रश्न आहे आपल्या कृषीप्रधान देशामध्ये. म्हणजे माझ्यासारखे असंख्य तसे तरुण आहेत जे शेती करतात, परंतु योग्य भाव भेटत नाही. 10 वर्ष अगोदर कापसाचे भाव जैसे थे, हरभऱ्याचे भाव जैसे थे, सोयाबीनचे भाव जैसे थे, एक 100-200चा फरक जर पाहिला तर याच्यावर भाव वाढले नाहीत. आणि ज्या वेळेस शेतकऱ्याच्या घरात माल असतो त्यावेळेस कधीच भाव वाढत नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून हे माझ्या भावना होत्या, हे आपल्यासमोर मांडलेले आहेत. काही चुकलं असेल तर मी आपली माफी मागतो. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान. जय किसान.